2025 या वर्षामध्ये पूर्णपणे 2025 या वर्षामध्ये पीक विमा योजनेची वाढ पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आता थेट 2026 मधील पहिल्याच आठवड्यामध्ये पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी 2025 या वर्षामध्ये खूप पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट बघितली, पण आता त्या ठिकाणी 2025 या वर्षी त्यांची प्रतीक्षा संपली नसून आता थेट 2026 या नवीन वर्षामध्ये देखील त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सरकारच्या माध्यमातून आलेली महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। पीक विमा योजनेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता त्यांना मोठा दिलासा देखील मिळणार, कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासूनच वाटप देखील करण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा होता, दुसऱ्या टप्प्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील टाकण्यात आलेला आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। 11च्या नंतर डीबीटीच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जो पण उर्वरित बाकी होता तो पूर्णपणे पीक विमा टाकण्यात येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला असून पूर्णपणे बातमी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती महत्त्वाची बातमी जाणून घेऊ। सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम या ठिकाणी आलेले आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार, दुसरा टप्पा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पहिलं मिळणार आहे, या पहिल्या आठवड्यामध्ये 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी उर्वरित जो टप्पा असणार आहे तो टप्पा मिळणार आहे, सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। आता या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा करण्यात आला असून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप देखील करण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ते 15 जिल्हे कोणते आहेत ते आपण बघू। आता या 15 जिल्ह्यातील शेतकरी खुश होणार असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे, कारण की आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ते 15 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहे। 15 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा 2025चा जो काय उर्वरित राहिलेला होता तो राहिलेला पीक विमा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे बघू, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील टाकण्यात येणार आहे। जो पण पीक विमा 2025चा बाकी होता तो पूर्णपणे बाकी पीक विमा शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे। तर चला हे 15 जिल्हे खूप महत्त्वाचे असणार आहे, पण जर तुम्ही हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले नाही किंवा तुमचे 3 महत्त्वाचे कामे अधुरी असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण कधीही अडचण अडथळे निर्माण होणार नाही। हे 3 महत्त्वाचे कामे करणं तुम्हाला अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर तुमचे पण हे 3 कामे अधुरी असतील आणि तुम्ही पण या ठिकाणी या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुम्हाला फायदा होणार नाही, त्यामुळे हे 3 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्णपणे करणं आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता